नमस्कार. मी नमस्कार. अरविंद आठले. दोन विषय आता पण आपले ऐकले आतापर्यंत. हनुमंत आणि राम यांचा संवाद आणि भरत आणि राम यांचा संवाद याच्या आधी ऐकला. आता रामाचा अभिषेक होणार आहे. सगळं रामायण संपत आलेलं आहे. आता अभिषेक होणार आहे, राज्याभिषेक. आणि या राज्याभिषेकाचं अतिशय सुंदर वर्णन कवीनी केलेलं आहे. हे आता स्वतः वाल्मिकींच्या तोंडून आपण हे वर्णन ऐकणार आहोत. तर आपण सुरू करूया. नमस्कार. आज आपण प्रभू श्री रामचंद्रांच्या राज्याभिषेकाचं वर्णन ऐकणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहेच की 22 तारखेला श्रीरामांचा त्या मूर्तीची स्थापना होते आहे. आणि यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. आणि ह्याच पार्श्वभूमीवर आपण राज्याभिषेकाचं वर्णन ऐकूया. रामायणात जे अनेक कांड आहेत त्याच्यामधला युद्धकांड सर्ग 128 मधील शेवटचे काही श्लोक आहेत ते राज्याभिषेकाचे वर्णन करणारे आहे. तर याची पार्श्वभूमी अशी आहे की लंकापती रावणाचा वध करून प्रभू श्री रामचंद्र पुष्पक विमानात बसून वानर सेनेसह अयोध्येत परत येतात. अयोध्येत परत आल्यानंतर अयोध्येच्या वेशीवर त्यांचं खूप स्वागत होतं आणि मोठी जंगी स्वागत यात्रा निघते. फार सुंदर वर्णन आहे, आपण पाहूया. अयोध्येच्या वेशीपासून अयोध्येच्या राजवाड्यापर्यंत अतिशय सुंदर अशी स्वागत यात्रा निघते प्रभू श्री रामचंद्रांची. इथपासून वर्णन सुरू केलेलं आहे महर्षी वाल्मिकींनी. आपण एक एक श्लोक पाहूया. हरियुक्तम सहस्राक्षो रथमिंद्र इवानघः प्रययौ रथमास्थाय रामो नगरमुत्तमम्. ज्याप्रमाणे सहस्र नेत्रधारी इंद्र हिरव्या रंगांचे घोडे जुंपलेल्या रथावर बसून यात्रा करतात, त्याचप्रमाणे निष्पाप श्रीराम एका श्रेष्ठ रथावर आरूढ होऊन आपल्या उत्तम नगराकडे निघाले. इथे श्रीरामांना उद्देशून अनघ असं विशेषण योजलेलं आहे. पहा, अघ याचा अर्थ पापी, अनघ याचा अर्थ निष्पाप. मुलीचं नाव अनघा असतं म्हणजे ती निष्पाप असतं, असायला हवी. कारण आपल्या लोकांनाच आपल्या बऱ्याच ठिकाणी असं होतं, नावांचे अर्थ माहीत नसतात. तर आपल्याला श्रीकृष्ण कथेमध्ये माहिती, अघासुर नावाचा एक असुर होता. त्याला श्रीकृष्णांवर सोडलं होतं. श्रीकृष्णांना ठार मारण्यासाठी कंसाने जे काही असुर पाठवले होते गोकुळामध्ये, ते अघासुर होता. म्हणजे पापाने भरलेला होता. अघ म्हणजे पाप, अनघ म्हणजे निष्पाप. तर श्री रामचंद्र हे निष्पाप आहे, ते निष्पाप होतेच. असे निष्पाप प्रभू श्री रामचंद्र एका सुंदर रथावर बसले आणि तो रथ पुढे चालू लागला. पुढचा श्लोक पाहू. जग्राह भरतो रश्मी शत्रुघ्न छत्र चामरे लक्ष्मणो व्यजनंतस्य मूर्ध्नि संविजयंस्तदा. याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ असा की त्यास आम्ही भरतानी सारथी होऊन घोड्यांचे लगाम हाती घेतले. रश्मी याचा अर्थ लगाम. जग्राह भरतो रश्मीन म्हणजे सारथ्य कोण करताय? भरत करीत आहे. शत्रुघ्नानी काय छत्र चामर धरलेलं आहे, रथावर छत्र धरलेलं आहे शत्रुघ्नानी. आणि लक्ष्मण काय करतायत? श्रीरामांच्या मस्तकावर सौर्या डाळतायत. अशा प्रकारे तो रथ त्या वेशीपासून राजवाड्यापर्यंत प्रवास सुरू झालेला आहे त्या स्वागत यात्रेचा. इतकं सुंदर वर्णन आहे की आपल्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहील, इतकी ताकद ही वाल्मिकींच्या काव्यामध्ये आहे. पुढचा श्लोक पाहू. श्वेतं च व्याल व्यजनं जगृहे परितः स्थितः अपरम चंद्र संकाशम राक्षसेंद्रो विभीषण. जरी लंकादहन केलं असलं, जरी रावणाचा वध केला असला, तरी विभीषण मात्र पुन्हा अयोध्येत परत येतो. त्याला नंतर ते पुन्हा सांगतात जायला की तू लंकेचा राजा हो, पण त्याच्या आधी विभीषण अयोध्येत परत येतात प्रभू श्री रामचंद्रांबरोबर.
तर त्या रथामध्ये एका बाजूस लक्ष्मण चौऱ्या ढाळतात हे आपण आधीच्या श्लोकात पाहिलं. दुसऱ्या बाजूला कोण आहे तर राक्षसराज विभीषण उभे आहेत. आणि चंद्राप्रमाणे कांतिमान असलेली म्हणजे इतकी पांढरी शुभ्र अशी दुसरी चौरी हे विभीषण ढाळत आहे. त्या पंख्याने वारा घालत आहे. एका बाजूला लक्ष्मण आहेत, एका बाजूला विभीषण आहे, मध्ये श्री रामचंद्र आहेत. भरताने त्यांच्या रथाचा लगाम हाती घेतलेला आहे आणि शत्रुघ्नांनी शस्त्र चामर डोक्यावर धरलेला आहे. इतकं सुंदर वर्णन. आणि त्यांची ती स्वागत यात्रा चालली आहे पुढे. पुढचा श्लोक पाहू. ऋषिसंघैर्तदाकाशे देवैश्च समरुद्गणैः स्तूयमानस्य रामस्य शुश्रुवे मधुरध्वनिः. त्या समयी आकाशात उभं असलेले देवता, ऋषी, मरुद्गण, देवतांचा समुदाय रामचंद्रांच्या स्तवनांचा मधुर ध्वनी ऐकत आहेत. रामचंद्रांची स्तुती करत आहेत. म्हणजे देवता सुद्धा आकाशात प्रगट झालेले आहेत. हा सगळा सोहळा पाहिला. जसं देव हो बघा रामलीला भूवरी रावण वध झाला. ज्यावेळी रावणाचा वध झाला तेव्हा सुद्धा देवता उपस्थित होत्या आकाशात. पुष्पवृष्टी केली श्रीरामांवर. तसंच श्रीराम अयोध्येत परत आल्यानंतर सुद्धा आकाशात देवतांनी दाटी केली आणि हा सोहळा बघण्यासाठी ते उत्सुक होते. म्हणून ते सुद्धा श्रीरामांची स्तुती गाऊ लागले. शंख शब्द प्रणादैश्य दुंदुभीनांच दिस्वनैः प्रययौ पुरुषव्याघ्रः तांस्तां पुरीं हरिममालिनीं. पुरुषसिंह श्रीराम शंखध्वनी आणि दुंदुभीच्या गंभीर नादासह प्रसादमालांनी अलंकृत अशा अयोध्या नगरीकडे प्रसादमालांनी अलंकृत अशा अयोध्या नगरीकडे प्रस्थान ठेवते झाले. म्हणजे ती जी स्वागत यात्रा निघाली त्याच्यामध्ये ढोल वाजत होते, दुंदुभी वाजत होत्या, शंखनाद होत होते. आणि अशा सुंदर वातावरणात, मंगलमय वातावरणात प्रभू श्री रामचंद्र अयोध्येच्या राजवाड्याकडे निघालेले आहेत. ददृशुस्ते समायांतम राघवम सपुरस्सरम विराजमानम वपुषा रथेनातिरथं तदा. अयोध्यावासी लोकांनी अतिरथ राघवांना रथावर बसून येताना पाहिले. त्यांचा श्रीविग्रह म्हणजे मुखचंद्रमा दिव्य कांतीने प्रकाशित होत होता. त्यांच्या पुढे अग्रगामी चालणाऱ्या सैनिकांचा जथ्था होता. जे पहिले ते ढोल वाजवणारे होते, मग सैनिक होते, असं सगळी ती यात्रा चालली होती, स्वागत यात्रा. आणि अतिरथी असा शब्द वापरलेला आहे पहा श्रीरामांना उद्देशून. असं विशेषण आहे की अतिरथी राघव म्हणजे काय की रथात अतिशय शोभून दिसणारे असे ते राघव होते, असे ते प्रभू श्री रामचंद्र. आणि दुसरा अर्थ की अतिरथी का म्हटलंय, काय रावणाशी जेव्हा युद्ध केलं तेव्हा त्यांच्याकडे बिचाऱ्यांकडे रथ नव्हता. हे खरं युद्धशास्त्राच्या नियमाप्रमाणे हे युद्ध अयोग्य होतं, कारण रावणाचा मायावी रथ होता. आणि हे प्रभू श्री रामचंद्र जमिनीवर उभे राहून बाण चालवत होते. 8 दिवस असं घडलं, असं रामायण वाल्मिकींनी वर्णन केलेलं आहे. 8 दिवस हुलकावणी दिली रावणाने, कारण तो मायावी होता. त्याचा रथ एकदम आकाशात गुप्त होत असे, पटकन समजून येत नसे काय होत आहे. तर देवाने जेव्हा हे सगळं पाहिलं, हा प्रकार वर आकाशात, तेव्हा इंद्राला असं वाटलं की हे अयोग्य चाललंय. तर इंद्राने आपल्या सारथ्याला पाठवलं, मातली असं त्याच्या सारथ्याचं नाव, रथासहित पाठवलं भूमीवर, पृथ्वीवर. त्याच्यात प्रभू श्री रामचंद्र त्या रथात आरूढ झाले आणि मग त्यांनी पुढे युद्ध केलं आणि रावणाचा वध केला. म्हणून अतिरथ असा शब्द प्रयोग केलेला आहे. अगदी वाल्मिकींचे सगळे शब्द हे अगदी विचारपूर्वक शब्दांची मांडणी केलेली आपल्याला आढळून येते. पुढचा श्लोक पाहू आपण. ते वर्धयित्वा काकुत्सम रामेण प्रतिनंदिताः अनुजग्मुर महात्मानं भ्रातृभिः परिवारितम्. त्या सर्वांनी पुढे होऊन, ते सर्व म्हणजे अयोध्यावासी नगरजन, त्या सर्वांनी पुढे येऊन काकुत्स श्रीरामांचं अभिनंदन केलं आणि त्याच्या बदल्यात श्रीरामांनी सुद्धा अयोध्यावासियांचं अभिनंदन केलं.
हे वाक्य फार महत्वाचं आहे. म्हणून राजा हा जनतेत मिसळणारा असावा, हे जे आपण म्हणतो, तसं जनतेने रामचंद्रांचं अभिनंदन केलं, रामचंद्रांनी सुद्धा जनतेचं अभिनंदन केलेलं आहे. आणि हे सर्व पुरवासी, हे सर्व नगरजन, हे ह्या श्रीरामांच्या रथाच्या मागोमाग चालू लागले. अभिनंदन करत करत ती सगळी इतकी स्वागत यात्रा इतकी मोठी झाली पुढे पुढे जाऊन, की इतका म्हणजे जनसागराचं रूप प्राप्त झालं त्या मार्गाला, त्या राजपथाला, आणि त्याची स्वागत यात्रा चालली. पुढचा श्लोक पाहू. अमात्यैर्ब्राह्मणश्चैव तथा प्रकृतिर्भिवृतः श्रियाविररुचे रामो नक्षत्रैरिव चंद्रमा. हे सुद्धा फार सुंदर वर्णन. चंद्रमा तर सुशोभित असतोच, आपल्याला आकाशात दिसतो, पण त्या आजूबाजूला जर नक्षत्र असतील तर तो चंद्रमा अधिक शोभून दिसेल. त्याचप्रमाणे मंत्री, ब्राह्मण आणि प्रजाजनांनी घेरलेले श्रीरामचंद्र हे आपल्या दिव्य कांतीने अतिशय शोभून दिसत होते. किती सुंदर वर्णन केलेलं आहे खरंच. चंद्रमा, नक्षत्र, प्रभू श्री रामचंद्र आणि अयोध्यावासी नगरजन यांचा संबंध लावलेला आहे वाल्मिकींनी. स पुरोगामी भिस्तूर्यै ताल स्वस्तिक पाणिभिः प्रव्यहरद्भिः नुदितैः मंगलानि वृतो ययौ. आता ह्या स्वागत यात्रेत कुठल्या कुठल्या प्रकारची वाद्य वाजवण्यात येत आहे तर सांगताय वाल्मिकी की सर्वात पुढे वाद्य वाजवणारे होते. ते आनंदमग्न होऊन तुतारी वाजवत होते. करताल नावाचं एक वाद्य ते वाजवत होते. स्वस्तिक नावाचं पण वाद्य त्या काळी अस्तित्वात होतं. स्वस्तिक नावाचं वाद्य ते वाजवत होते आणि मांगलिक गीते गात होते. श्रीरामांची स्तुतीपर गीते गात होते. आणि त्या सर्वांबरोबर श्री रामचंद्र नगराकडे पुढे पुढे जाऊ लागले. अक्षतम जात रूपंच गाव कन्या सहद्विजाः नरा मोदकहस्ताश्च रामस्य पुरतो ययुः. रामचंद्रांच्या पुढे अक्षता, सुवर्णयुक्त पात्र, गाई, ब्राह्मण, कन्या आणि हातात मिठाई घेतलेले अनेक लोक चालत होते. आपल्या सर्वांना राम आता जे 22 तारखेला जो सोहळा होणार त्याच्या अक्षता प्राप्त झाल्या असतीलच. हेच वर्णन केलेलं आहे. त्या काळी सुद्धा अक्षता वाटल्या होत्या त्रेतायुगामध्ये. त्यांनी म्हटलं अक्षतम जात रूपंच गाव कन्या सहद्विजा. या सर्व मंडळी अक्षता घेऊन आगेकूच करत आहे, श्रीरामांच्या रथाबरोबर चालत आहे. पुढचा श्लोक पाहू. ततो ह्यभृच्छयन् पौराः पताकास्ते गृहे गृहे ऐक्ष्वाकाध्युषितं रम्यम आससाद पितुर्गृह. त्या समयी त्यावेळी पुरवासियांनी आपापल्या घरावर लावलेल्या पताका उंच नेल्या. पहा, म्हणजे इथे आपल्याला हा अर्थ कसा आहे तर तो ह्यभृच्छयन् पौराः पताकास्ते गृहे गृहे. आपण जे पूर्वापार ऐकत आलेलो आहोत की आपण गुढीपाडवा का साजरा करतो, गुढ्या का उभारतो, तर तेव्हा रामचंद्र अयोध्येत परत आले. आपण ऐकलेलं असतं आपल्या आजी आजोबांकडे. पण हे इथे त्याचं आपल्याला खरोखर स्पष्टीकरण राम कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. वाल्मिकी स्वतः लिहितात पताका उंच नेल्या, म्हणजे एक प्रकारची गुढी उभारली, उंच उंच पताक्या नेल्या आपल्या घरात द्वारदळ लावलेल्या. पौराहा, पौराहा म्हणजे पौरजनान, पुर म्हणजे नगर, पौर म्हणजे नगरवासीय, आणि त्यांचा जो मुख्यार किंवा मुख्य, त्याला आपण महापौर म्हणतो. अशा पद्धतीने हा शब्द तयार झालाय. तर पुरवासियांनी आपल्या घरावरच्या पताका उंच नेल्या, म्हणजे गुढ्या तोरणे उभारल्या. आपल्यालाही सांगण्यात आलेलं आहे, आपल्यालाही मेसेज येत आहेत 22 तारखेला कसा कसा साजरा करायचा, तर गुढ्या तोरणं उभारा, पताका लावा, दिवाळी साजरी करा. अशा पद्धतीची दिवाळी त्या काळी साजरी केली गेली होती त्रेतायुगामध्ये. त्यानंतर श्री रामचंद्र इक्ष्वाकू वंशी राजांनी उपयोगात आणलेल्या पित्याच्या रमणीय भवनात गेले. म्हणजे ही स्वागत यात्रा चालत चालत त्यांच्या राजवाड्यापर्यंत येऊन पोहोचली. सर्वांना अभिवादन करून प्रभू श्री रामचंद्र आपल्या राजवाड्यात गेले. म्हणजे पहा त्यांना कसं वाटलं असेल नाही का. 14 वर्षाचा वनवास पूर्ण केल्यानंतर आपण आज सन्मानाने पुन्हा आपल्या राजवाड्यात परत येत आहोत.
तर काय त्यांच्या मनाची अवस्था झाली असेल त्यावेळेला. ते प्रथम पितृगृहात गेले, कारण ते वनवासाला गेल्यानंतर इथे दशरथ राजांचं देहावसान झालं होतं. त्याच्यामुळे त्यांना तेव्हा अतिशय वाईट वाटलं होतं. तर आता आपल्या पितळाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ते पहिले पितृगृहात गेले. तिथे आपल्या पित्याच्या दशरथांच्या स्मृतींना अभिवादन केलं आणि मग पुढे ते दरबाराकडे म्हणजे मुख्य राज्याभिषेकाच्या ठिकाणाकडे जायला निघाले. पुढचा श्लोक पाहू. उवाच च महातेजाः सुग्रीवं राघवानुजः अभिषेकाय रामस्य दूतानाज्ञापय प्रभो. त्यानंतर महातेजस्वी भरतांनी सुग्रीवांना म्हटलं की हे प्रभो, हे सुग्रीवा, भगवान श्री रामचंद्रांच्या अभिषेकानिमित्त जल आणण्यासाठी आपल्या दूतांना आज्ञा द्यावी. हे स्वागत यात्रेचा हा शेवटचा श्लोक आहे. तिथपर्यंत स्वागत यात्रेचं वर्णन आहे. आता श्री रामचंद्र त्यांच्या प्रासादात पोहोचले आहेत. तिथून पुढचे श्लोक अभिषेकाचं वर्णन करणारे आहेत. तर अशा प्रकारे भरत सुग्रीवांना आज्ञा देतो की तुमच्या वानर सेनेला जाऊन सांगा की अभिषेकाचं जल घेऊन या. त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये सुग्रीव त्यांना आज्ञा देतात वानरांना. ती कशी देतात ती पाहू. सौर वर्णान वानरेंद्राणाम चतुर्णाम चतुरो घटान ददौ क्षिप्रम सुग्रीवः सर्व रत्न विभूषितान. सुग्रीवांनी 4 श्रेष्ठ वानरांना बोलवलं. त्यांच्या हातात रत्नाने विभूषित असं सोन्याचे घडे दिले आणि सांगितलं 4ही दिशांना जा आणि त्या समुद्राचं जल घेऊन या. त्या घटामध्ये भरून आपल्याला प्रभूंचा अभिषेक करायचा. तथा प्रत्युष समये चतुर्णाम सागराम भसाम पूर्णैर्घटैः प्रतीक्षध्वम तथा कुरुत वानरा. वानरांनो, तुम्ही लोक उद्या सकाळी प्रातःकाळीच 4ही समुद्रात जा आणि तिथून पाण्याने भरून हे सर्व घडे घेऊन या आणि मग माझ्या पुढील आदेशाची वाट पहा. एवं मुक्त्वा महामानो वानरा वारणोपमाः उत्पतेर्तुर गगनम शीघ्रम गरुडा इव शीघ्रगाः. सुग्रीवांनी अशा प्रकारे आदेश दिल्यानंतर हत्तीप्रमाणे विशालकाय, इतके मोठे वानर होते बरं का, हत्तीप्रमाणे विशालकाय वानर गरुडाप्रमाणे शीघ्रगामी झाले आणि तात्काळ आकाशात उडून निघाले. तर इथे एक गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे प्रभू हनुमंतांना हवेत उडण्याची शक्ती होती आणि ते पवनपुत्र होते. बाकीच्या वानरांना खरं पाहता हवेत उडण्याची शक्ती नसावी, कारण हवेतून जाणं येणं शक्य आहे असं एकच होते वानर श्रेष्ठ, ते म्हणजे हनुमान. म्हणून त्यांना सीतेचा शोध करायला लंकेत पाठवलं. हे बाकीचे 4 वानर आणि वानर सेना हवेत उडून निघाले म्हणजे यंत्राच्या साहाय्याने, एखाद्या हवेत उडणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने ते निघाले असावेत. मोठा गडगडाटी आवाज करत फ्लाइंग मशीन मध्ये बसून ते निघाले असावेत. तर पुढे काय होतं. जांबवांश हनुमांश वेगदर्शीच वानरा ऋषभाश्चैव कलशान जलपूर्णानथायन. म्हणजे काय केलेलं आहे त्यांनी, सर्व वानरांनी 4ही समुद्रातून आणि 500 नद्यांतून, 4 समुद्रातून आणि 500 नद्यांतून ते जल भरून आणलेलं आहे श्रीरामांच्या अभिषेकासाठी. नदी शतानाम पंचानाम जले कुंभैरुपाहरण, असा श्लोक वाल्मिकी ऋषींनी लिहिलेला आहे. पुढचा श्लोक पाहू. पूर्वात समुद्रात कलशम जल पूर्णमथानयत सुषेण सत्व संपन्न सर्व रत्नो विभूषित. ज्यांच्यापाशी अस्वलांची सेना आहे ते जांबुवंत, त्या जांबुवंतांनी काय केलं, संपूर्ण रत्नांनी विभूषित सुवर्णमय कलश हाती घेतले आणि जाऊन पूर्व समुद्राचं जल जांबुवंतांनी भरून आणलं. एवढं डिटेल लिहिलेलं आहे वाल्मिकी ऋषींनी की पूर्व दिशेला कोण गेलं, तर त्यांची अस्वलांची सेना. आता पूर्व दिशेला कुठला समुद्र आहे आपल्याकडे, बंगालचा उपसागर, त्या भागातलं जल त्यांनी भरवलं.
ऋषभो दक्षिणात् तूर्णं समुद्रात् जलम आनयत रक्तचंदन कर्पूरैः संहृतं कांचनम घटम. ऋषभांनी काय केलं? ऋषभ म्हणजे एक प्रकारचे ऋषीच ते. त्याने दक्षिण समुद्रातून म्हणजे हिंदी महासागरातून एक सोन्याचा घडा भरून जल आणलं. आणि तो घडा कसा होता? लाल चंदन आणि कापूर यांनी झाकलेला घडा होता. त्या घड्याचं सुद्धा वर्णन वाल्मिकी करताय. रक्तचंदन कर्पूरही संवृतम म्हणजे लाल चंदन आणि कापूर यांनी तो झाकलेला होता घडा. पुढचा श्लोक पाहू आपण. गवयः पश्चिमात तोयम आजहार महार्णवात रत्नद कुंभेन महताम शीत मारुत विक्रम. वायुसमार वेगवान असे गवय होते. गवय ही अजून एक जात आहे. त्यांनी रत्ननिर्मित विशाल कलश आणले आणि ते पश्चिम दिशेच्या महासागरातून आणले. म्हणजे हा आपला अरबी समुद्र. तिथून त्यांनी जल, कोणी कुठून जल आणलं हे सांगतायत पहिले महर्षी वाल्मिकी. आणि पुढे काय झालं? उत्तराच जलम शीघ्रम गरुडानिल विक्रमम आजहारस धर्मात्मा निला सर्वगुणान्विता. गरुड आणि वायुसमार तीव्र गतीने जाणाऱ्या धर्मात्मा सर्व गुण संपन्न बुद्धिमत्ताम वरिष्ठम अशा हनुमंताने काय केलं? उत्तरवर्ती महासागरातून शीघ्र जल आणलं. आता इथे थोडासा जर आपण विचार केला तर आपल्याला एक गोष्ट समजते पहा, की जांबुवंत उजवीकडे गेले म्हणजे जांबुवंत आणि त्यांची वानरसेना पूर्व दिशेला गेली बंगालच्या उपसागरात. काही वानरसेना ऋषभ वगैरे दक्षिण दिशेला हिंदी महासागर. काहींनी आपण पाहिलं अरबी समुद्रातून 3 दिशा झाल्या. पूर्व झाली, दक्षिण झाली, पश्चिम. आणि हे आपला हा भारत आहे हा या 3 समुद्रांनी वेढलेला आहे. पूर्व किनारा, पश्चिम किनारा आणि दक्षिणेचा हिंदी महासागर. भारताच्या उत्तरेला कुठे समुद्र आहे? हिमालय आणि पुढे रशिया, चायना वगैरे असे सगळे देश आहेत. उत्तरवर्ती समुद्र म्हणजे उत्तर ध्रुवाजवळ जो पाण्याचे साठे आहे तिथून आणलेला आहे. आणि ते कोणी आणलंय? हनुमंताने. का? कारण एवढ्या लांब उडून जाण्याची शक्ती फक्त हनुमंताजवळ. म्हणून तर त्यांना सीतेचा शोध करायला पाठवलं दक्षिणेला. तसंच ते उत्तरेला जाऊन एवढ्या दूरवरचा हवे करणं हे फक्त हनुमंतांना शक्य होतं. म्हणून त्यांना ते कामगिरी दिलेली आहे की तुम्ही उत्तर दिशेला जा आणि तिथल्या समुद्रातून जल घेऊन या अभिषेकासाठी. पुढचा श्लोक पाहू. ततस्तैर्वानर श्रेष्ठैः आनीतं प्रेक्ष्य तज्जलम अभिषेकाय रामस्य शत्रुघ्न सचिवैः सह पुरोहिताय श्रेष्ठाय सुहृद्भ्यश्च निवेदयत. सर्व वानरांनी जल आणलं आणि ते जल पाहून मंत्र्यांसहित शत्रुघ्नाने हे सर्व जल श्रीरामांच्या अभिषेकासाठी जमलेल्या पुरोहितांच्या स्वाधीन केलं. सगळीकडनं जल आणलं आणि ते पुरोहितांच्या स्वाधीन केलं की हे जल आता ह्या जलाला तुम्ही अभिमंत्रित करा आणि आमच्या प्रभू श्री रामचंद्रांवर तुम्ही राज्याभिषेक करा. पुढे काय झालं की ततस्स प्रयतो वृद्धो वशिष्ठो ब्राह्मणैः सह रामम रत्ने मयोपीठे ससितम संन्यवेशयत. त्यानंतर ब्राह्मणांसहित शुद्ध चेता वृद्ध वशिष्ठांनी, ते वशिष्ठांना वृद्धो असं विशेषण वापरलेलं आहे कारण आधीच वशिष्ठ वयस्कर, त्यानंतर 14 वर्षाचा हा रामाचा वनवास, त्यानंतर रामचंद्र पुन्हा परत आले, त्यांचं खूप वय झालं होतं वशिष्ठांचं, म्हणून ते वृद्धो असा शब्द वापरलाय त्यांनी. सीतेसहित श्रीरामांना रत्नमय अशा आसनावर बसवले, राजसिंहासन. नुसतं रामांना नाही अभिषेक केलेला, सीतेलाही अभिषेक केलेला आहे रामांबरोबर. कारण सीता ही रामांची शक्ती आहे, त्यामुळे त्या शक्तीची उपासना सुद्धा तिथे केलेली आहे. म्हणून सीतेला सुद्धा अभिषेक केलेला आहे रामांबरोबर. का? अभिषेकाचं वर्णन, प्रत्यक्ष अभिषेक कसा केला त्याचं वर्णन पाहू आपण. वशिष्ठो वामदेवश्च जाबालिकर्थ काश्यपः कात्यायनः सुयज्ञश्च गौतमो विजयस्तथा. कोणाची नावं आहे ती ते पाहू आपण. अभ्यसिंचन नरव्याघ्रम प्रसन्नेन सुगंधिना सलिलेन सहस्राक्षम वसवो वासवम यथा. अष्टवसूंनी ज्याप्रमाणे इंद्राचा राज्याभिषेक केला त्याप्रमाणे वशिष्ठ, वामदेव
जाबाली, काश्यप, कात्यायन, सुयज्ञ, गौतम आणि विजय ह्या 8 मंत्र्यांनी स्वच्छ आणि सुगंधित जलाद्वारा सीतेसहित पुरुष प्रवर श्री रामचंद्रांवर अभिषेक केला. नरव्याघ्रम असा शब्द वापरलेला आहे रामांना उद्देशून. नरकेसरी म्हणतो तसं नरव्याघ्रम. पृथ्वीर्ब्राह्मणैस्पूर्वं कन्याभिर्मंत्रिभिस्तथा योद्धैश्चाभ्यषिञ्चन्ते संप्रहृष्टैः सनैगमैः सर्वौषधिरसैश्चापि दैवतैर्नभसि स्थितैः चतुर्हिर्लोकपालैश्च सर्वै दैवैश्च संगतैः. कुणी कुणी अभिषेक केला? पुरोहितांनी केलाच. वशिष्ठांनी तर केलाच, कारण ते राजपुरोहित होते. पण त्याच्याबरोबर कोणी अभिषेक केला तर सर्वात प्रथम औषधींच्या रसाचा अभिषेक झाला प्रभू श्री रामचंद्रांच्या मस्तकावर. आयुर्वेद हा आपल्या हिंदू संस्कृतीतला फार महत्वाची गोष्ट आहे. मग औषधी रसांचा अभिषेक झाला. त्यानंतर मग या जलाचा अभिषेक झाला. पृथ्वी ब्राह्मणांनी अभिषेक केला. त्याच्यानंतर 16 कन्यांच्या द्वारा अभिषेक झाला. त्याच्यानंतर मंत्र्यांनी अभिषेक केला. त्यानंतर योद्ध्यांनी अभिषेक केला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी अभिषेक केला. त्यानंतर सामान्य जनांना सुद्धा अभिषेकाची संधी दिली होती. सामान्य जनांनी म्हणजे अयोध्यावासीय लोकांनी सुद्धा अभिषेक केला. त्यानंतर आकाशात उभ्या असलेल्या समस्त देवता आणि चारी बाजूस जमलेल्या लोकपालांनी, दिक्पालांनी, अष्टदिक्पालांनी सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांवर अभिषेक केलेला आहे. इतका सुंदर अभिषेकाच्या सोहळ्याचं वर्णन जर आपण डोळ्यासमोर आणलं तर आपण अगदी हरखून जातो. आणि याच्यामधून अजून एक गोष्ट आपल्याला समजते की सर्वसामान्य लोकांना सुद्धा राजावर अभिषेक करायची संधी अयोध्येत होती. सर्व धर्म समभाव, उच्च नीच हा भेद तिथे नव्हता. म्हणून तर रामराज्य म्हणतो आपण. प्रभू श्री रामचंद्रांना सर्व समान होते. त्याच्यामुळे सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा त्यांनी अभिषेकाची संधी त्यावेळी दिली होती. ब्राह्मणा निर्मितम पूर्वम किरीटम रत्नशोभितम अभिषिक्त प्रायेण मनुस्वम दीप्त तेजसम तस्यान्वया ये राजानः क्रमाद् येनाभिषेचिताः सभायां हेमक्लृप्तायां शोभितायां महाधनैः रत्नैर्नानाविधैश्चैव चित्रितायां सुशोभनैः नानारत्नमये पीठे कल्पयित्वा यथाविधि किरीटेन ततः पश्चात् वसिष्ठेन महात्मना ऋत्विग्भिर्भूषणैश्चैव समक्षोयत राघवः. हे 4 श्लोक आपण एकत्र आता म्हटले. याचं कारण त्यांचा अर्थ आपल्याला एकत्रित पाहिजे. आता राज्याभिषेक झाला. आता राजमुकुट अर्पण करायचा आहे प्रभू श्री रामचंद्र. तो कोणी बनवलेला आहे? तर तो साक्षात ब्रह्मदेवाने बनवलेला आहे. ब्रह्मदेवाने बनवलेला रत्नशोभित जडित दिव्य तेजाने दीप्तिमान असा किरीट, असा मुकुट, ज्यांच्याद्वारा प्रथम मनूचा आणि नंतर क्रमशः सर्व वंशधर राजांचा अभिषेक झाला, असा तो मुकुट निरनिराळ्या रत्नांनी सुशोभित होता, सोन्याचा होता. आणि सभाभवनात अनेक रत्नांनी बनवलेल्या पीठावर तो विधिपूर्वक स्थापना केली त्या मुकुटाची. आणि नंतर महात्मा वशिष्ठांनी आणि ऋत्विज ब्राह्मणांनी सर्व दागिने श्रीरामांना लेवविले. आणि त्यानंतर तो मुकुट हातात धरून श्री रामचंद्रांच्या मस्तकी तो मुकुट ठेवला. आणि मागे म्हटल्याप्रमाणे रामचंद्रांमुळेच तो मुकुट अतिशय शोभून दिसत होता. मालां ज्वलंती वपुषा कांचनीं शतपुष्करां राघवाय ददौ वायुर्वासवेन प्रचोदितः सर्वरत्नी समायुक्तं मणिभिश्च विभूषितम् मुक्तहारं नरेंद्राय ददौ शक्र प्रचोदितः. त्या प्रसंगी देवराज इंद्राच्या प्रेरणेने वायुदेवांनी 100 सुवर्णमय कमळ तयार करून आणली होती.
आणि त्यांची एक सुंदर माळ तयार केली होती. 100 सुवर्णांची माळ तयार करून सर्व प्रकारच्या रत्नांनी आणि मण्यांनी ती माळ विभूषित केली होती आणि अशी सुंदर माळ राघवांना भेट म्हणून दिली. प्रजगुर्देव गंधर्वा नंदृतुश्चाप्सरौ गणाः अभिषेके तदर्हस्य तदा रामस्य धीमतः. बुद्धिमान श्रीरामांच्या अभिषेक काळात देवगंधर्व आणि अप्सरा गाऊ लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या, देवगंधर्व गाऊ लागले. कारण त्यासाठी भगवान श्रीराम हे सर्वतः योग्य होते. आणि हा अभिषेकाचा सोहळा झाला. निसर्गातही बदल झाला. काय झाला? भूमी सस्यवती चैव फलवंतश्च पादपाः. सस्य म्हणजे धान्य. भूमीचं काय झालं? भूमी धनधान्याने समृद्ध झाली. पृथ्वी पिकाने हिरवीगार होऊन गेली. आणि फलवंतश्च पादपाः. पादप म्हणजे वृक्ष. वृक्षांना फळे लगडली. गंधवंतीच पुष्पाणी बभूवु राघवोत्सवे. हा जो राघवांचा उत्सव झाला, हा जो राज्याभिषेकाचा अतिशय सुंदर उत्सव झाला, त्यामुळे वृक्षांना फळे लागली आणि फुलात सुगंध भरून राहिला आणि आसवंतात सुगंध भरून राहिला आणि तिथे रामचंद्रांचा राज्याभिषेक संपूर्ण झाला. इतकं सुंदर वर्णन आपण पाहिलेलं आहे प्रभू श्री रामचंद्रांचं. खरंच अगदी आपल्या डोळ्यासमोर तो संपूर्ण प्रसंग जशाचा तसा महर्षी वाल्मिकींनी उभा केलेला आहे. आणि युद्धकांडामधला हा शेवटचा 128वा सर्ग अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. छान छान, खूप आनंद वाटला ऐकून. तसा प्रेक्षकांनाही होईल यात काही शंका नाही. अगदी नक्की जरूर सर्वांनी हो या सोहळ्याचा आनंद घ्या. हो जेव्हा सोहळा पाहाल आपण टेलिव्हिजनच्या माध्यमातून, तेव्हा हो. नक्की हे श्लोक लक्षात ठेवा. तुम्हाला त्याचा आनंद द्विगुणित होईल तुमचा. आणि या श्लोकांमध्ये जसं सुंदर वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणेच राज्याभिषेक घडावा अशी आपण सर्वजण प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आज मी इथे थांबतो. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम. नमस्कार. धन्यवाद.